छोटे मालक दामू काका, अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी मग की मला तुम्ही छोटे मालक म्हणू नका, सारंग म्हणा. बरं बरं. मालकाने तुम्हाला मीटिंग साठी बोलवलंय. ते काहीतरी महत्वाचं बोलायचे म्हणत होते. बर आलो. अरे वा, देवी आई आज एकदम हॅपी दिसते. याचा अर्थ तिला सुद्धा तुझं संबळ वादन आवडलंय. मला तरी असं वाटतंय की ती तुम्हाला हे घर सहजासहजी सोडू देणार नाही. सॉरी सॉरी सॉरी, उशीर झाला. अरे सगळे जेंट्सच दिसत आहेत, लेडीज नाही आल्या का? बोलवून आणू का? या घरामधल्या महत्वाच्या चर्चा आणि निर्णय फक्त घरातले पुरुषच घेतात. का? I mean, good, good. Very good. या घरामध्ये नियम आणि परंपरा यापेक्षा मोठं काही नाही. कळलं? उदाहरणार्थ स्त्रियांनी वाद्य वाजवू नयेत असा या घरचा नियम आहे. तरी सुद्धा आज घटस्थापनेच्या दिवशी जो काही अनिष्ट प्रकार घडला तो ठीक नव्हता. केवळ आरतीमध्ये थांबवायची नाही म्हणून मी काही बोललो नाही, पण यापुढे हे असं परत घडता कामा नये. बरोबर बोलताय दादा तुम्ही. तर मग आत्मारामला पाठवून द्या आणि त्याच्या जागी दुसरा संबळवाला शोधा. आणि आत्माराम जर सक्षम असेल संबळ वाजवण्यासाठी तर मग त्याच्या मुलीला ताबडतोब परत घरी पाठवून द्या. पण मग तिचे वडील असताना तिने का वाजवला? मी घरातली सगळी कामं संपूनच आले संध्याकाळच्या आरतीला. अण्णा, हो काय झालं? तुम्ही रडताय का? गजारे काय झालं? अण्णा म्हणत होते तू संबळ वाजवलीस ना तर ही लोक आपल्याला घराबाहेर हाकलून देणार आहे आणि कांताशेचे पैसे नाही दिले तर ती लोक आपल्याला घराबाहेर काढणार, नाहीतर बकेट्याला घेऊन जाणार. आणि म्हणत होते मी नदीत उडी टाकून आजार कायम तर संपवणार. मग मी म्हणालो नदीत उडी टाकून आजार कायम तर संपवणार, किती भारी ना. मग मी म्हणालो उडी मारा लवकर. असं म्हणल्यावर मला आवडून आवडून रडायला लागले. मी चुकीचं बोललो का? असं म्हणल्यावर म्हणायला लागले की तू शहाणा हो आणि घराची जबाबदारी घे. मी तयार आहे घराची जबाबदारी घ्यायला, पण मग शहाणा कसं व्हायचं? तू खूप शहाणा आहेस गजा, खूप शहाणा आहेस तू. अण्णा, तुम्ही इकडे बघा, आपलं कर्ज फिटणार आहे. आपण बेघर नाही होणार. आणि बघ तिला घेऊन जायचं लांबच. राक्षस तिला स्पर्श पण नाही करू शकत.
पुढे असा अजिबात विचार नाही करायचा. आणि गजालाही असं नाही बोलायचं. नाही बोलणार पोरी, नाही बोलणार, नाही बोलणार. पोरी मला माफ कर, मला माफ कर पोरी. आता माफी नका मागू, तुम्ही बाप आहे माझे. अण्णा, एक दिवस असं नक्की येईल की एक दोघं नाही, अख्खं जग आपल्या कलेचं गुणगान गाईल. आई राजा, मला असं वाटतंय की आपण तिला वाजवायला परवानगी दिली पाहिजे. या घराचा नुसता मुख्य पुरुष झाला म्हणून होत नाही. त्यासाठी त्यांनी या घराचे नियम परंपरा हे सुद्धा पाळायला हवेत. पण दादा, आपण त्या परंपरा का एवढ्या धरून ठेवतो? प्लीज प्लीज, म्हणजे मला चुकीचं समजू नका. म्हणजे दादा, दादा मला असं म्हणायचंय, आय मीन ते रीतिरिवाज परंपरा त्या वेळेस बरोबरच होत्या, पण आता आय मीन आता आपली लाईफस्टाईल अपडेट झाली आहे, आपलं फोन अपडेट झालंय, घराचे पडदे कपाट इतकंच काय, स्टोव जाऊन गॅस आलाय. आणि हे सगळं असं अपडेट झालं असताना परंपरा तशाच का? आय मीन त्या परंपरा बदला असं मी म्हणतच नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की वेळेनुसार त्या सुद्धा अपग्रेड व्हायलाच हव्यात ना. मी आपलं माझं मत मांडलं, पण तुमच्या सगळ्यांचे विचार सुद्धा महत्वाचे आहेत. भाऊ काका, तुमचं काय मत आहे? माझं काय माझं हे काय? मी तुम्हाला तुमचं मतदान करायला बोलवलेलं नाहीये. मी कुटुंब प्रमुख म्हणून निर्णय घेतलेला आहे आणि तोच पाळावा लागेल. हो दादा. आणि ज्याला तू अपडेट झालं म्हणतोस ना, ते माझ्या दृष्टीनं बिघडलेलं आहे. तर तुमच्या अपडेट होण्यामध्ये आपल्या परंपरा, रीतिरिवाज, नियम यांना जर काही स्थान नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? पण दादा, मी काय माझं बोलून झालंय.